22 ते 25 वर्षांचा प्रकाश मुंबईच्या एका नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. धावपळीच्या आयुष्यातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून त्याने गोव्याला जाण्याचा बेत आखला. मित्रांना विचारलं, पण कोणाला जमलं नाही. शेवटी जिद्द आणि उत्साहाच्या भरात त्याने आपल्या कारने एकट्यानेच निघायचं ठरवलं. सुरुवातीचा प्रवास एखाद्या स्वप्नासारखा होता. कोकणची ती वळणदार वाट, दोन्ही बाजूंनी खुणावणारी हिरवीगार झाडी, उंच डोंगर आणि मध्येच दर्शन देणाऱ्या नद्या. प्रकाश पूर्णपणे हरखून गेला होता. एसीच्या गारव्यात गाणी ऐकत तो निसर्गाचा आनंद घेत होता. त्याला थकव्याचा लवलेशही नव्हतो. पण जसजसा सूर्य मावळू लागला तसतसा निसर्गाचा तोच चेहरा बदलू लागला. अंधार दाटू लागला आणि जो रस्ता मगाशी सुंदर वाटत होता तो आता भयान शांत भासू लागला. रस्त्यावर शुकशुकाट होता. ना समोरून एखादी गाडी येत होती, ना पाठीमागून. प्रकाशच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली. त्यातच धुक्याचं पांघरून पसरू लागल्याने त्याने कारच्या हेडलाईट्सचा हाय बीम चालू केला. तेवढ्यात एका वळणावर जुन्या जाणत्या आंब्याच्या झाडांखाली त्याला एक आकृती दिसली. प्रकाशने गाडी हळू केली. तिथे एक लहान मुलगा उभा होता. शाळेचा मळलेला गणवेश, अनवाणी पाय आणि मान खाली घातलेली. प्रकाशला वाटलं, कदाचित हा मुलगा रस्ता चुकला असेल. त्याने काच खाली करून विचारलं, अरे बाळा, इतक्या रात्री इथे काय करतोयस? घर कुठे आहे तुझं? मुलगा काहीच बोलला नाही. प्रकाशने पुन्हा आवाज दिला. तेव्हा त्या मुलाने हळूहळू आपली मान वर केली. त्याच्या चेहऱ्यावर एक असं विचित्र आणि अमानवी स्मित होतं, जे बघून प्रकाशच्या काळजाचा ठोका चुकला. मानवी ओठांवर असूच शकणार नाही असं ते भयानक हसू होतं. आणि प्रकाश काही समजण्याच्या आतच तो मुलगा धुक्यात विरून गेला. प्रकाशच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याने भराभरा पाणी प्यायलं आणि स्वतःलाच समजावलं, स्टार हा भास आहे प्रकाश. थकव्यामुळे तुला असं वाटतंय. चल, निघ इथून. त्याने गाडीचा वेग वाढवला. त्याला आता लवकरात लवकर मानवी वस्ती गाठायची होती. पण काही किलोमीटर गेल्यावर तो पुन्हा त्याच ठिकाणी येऊन पोहोचला. तेच आंब्याचे झाड, तेच मोठमोठे दगड. हे कसं शक्य आहे? मी तर सरळ जातोय, तो ओरडला. त्याने गुगल मॅप्स उघडलं, पण तिथे गोवा पोहोचायची वेळ तासभर उलटूनही हलत नव्हती. फोन लावायचा प्रयत्न केला तर नेटवर्क गायब होतं आणि फुल चार्ज असलेला फोन अचानक बॅटरी लो दाखवून बंद पडला. आणि पुन्हा तोच मुलगा त्याच कोपऱ्यात उभा राहून प्रकाशकडे बघून हसत होता. आता प्रकाशचं नियंत्रण सुटलं होतं. त्याने जीवाच्या आकांताने गाडी पळवली. समोर तो मुलगा आला तरी त्याने ब्रेक दाबला नाही. गाडी त्या मुलाच्या शरीरातून आरपार गेली. आरशात पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं. तो एका जाळ्यात अडकला होता, चकव्यात अडकला होता. थोड्या अंतरावर त्याला एक वृद्ध माणूस काठी टेकवत चालताना दिसला. प्रकाशला वाटलं आता सुटका होईल. त्याने गाडी थांबवून मदत मागितली. पण त्या वृद्धाने जेव्हा चेहरा फिरवला तेव्हा प्रकाशची वाचाच बसली. त्याच्या चेहऱ्यावर डोळेच नव्हते, फक्त दोन काळोखी भगदाड होती आणि ओठांवर पुन्हा तेच क्रूर हसू. प्रकाश वेड्यासारखा गाडी चालवत राहिला. रात्र संपायचं नाव घेत नव्हती. पेट्रोलचा काटा लाल चिन्हाकडे झुकत होता. तेवढ्यात हेडलाईटच्या प्रकाशात समोर एक व्यक्ती उभी दिसली. त्या व्यक्तीचे कपडे, उंची, शरीर अगदी प्रकाशसारखंच होतं. जवळ गेल्यावर प्रकाशला धक्का बसला. तो स्वतःच समोर उभा होता, डोळे नसलेला आणि भयानक हसणारा. त्या धक्क्याने प्रकाशचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याची कार एका मोठ्या झाडावर आदळली. सकाळी एका प्रवाशाला ती अपघातग्रस्त कार दिसली. प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. 2 दिवसांनी शुद्धीवर आल्यावर त्याने ही सगळी अपभीती सांगितली. स्थानिक लोक सांगत होते, हा चकवा होता, कोकणातला सर्वात शक्तिशाली आत्मा, जो माणसाचं रूप घेतो, तुम्हाला तुमच्याच रूपात दिसतो आणि तुम्हाला रस्ता विसरायला लावतो. प्रकाश त्या अपघातातून शारीरिकदृष्ट्या वाचला खरा, पण मानसिक